मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये. महाराष्ट्र अप्रेंटिस प्रमोशन स्कीम म्हणजेच MAPS या अंतर्गत अपडेट्स आहेत, कालच आलेले आहेत. तर फॉर्म जो आहे तुम्ही भरलेला आहे त्याच्यामध्ये अपडेट्स करायचे आहेत आणि बऱ्याच जणांचे इश्यू आहेत की MAPS लॉग इन होत नाही, ते सुद्धा या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि लवकरच तुम्हाला गुड न्यूज म्हणजे जो तुमचा फंड आहे तो तुमच्या अकाउंटला मिळण्याची दाट शक्यता आहे, कारण सगळीकडे स्क्रुटनी जी आहे ती लवकरच चालू केलेली आहे आणि स्टाफसुद्धा वाढवलेला आहे. त्यामुळे अपडेट जर बघाल तर जाऊ डायरेक्ट डिटेल अपडेटकडे. तोपर्यंत तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन मिळत जाते. रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकता. सगळ्याच लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले असतात. सर्व विद्यार्थ्यांना परत एकदा विनंती आहे की आधार सीडिंग बँक करून घ्या. बऱ्याच जणांचा इश्यूज याच्यामुळे अडकणार आहे. तुमचं बँक अकाउंट कोणतंही असू दे, म्हणजे अप्रेंटिसमध्ये तुम्ही जे पैसे मिळाले आहेत ते अकाउंट असू दे चालू, नसू दे चालू तरी चालेल, परंतु जे बँक अकाउंट तुमच्याकडे आता चालू आहे, करंट आहे, म्हणजे तुम्हाला ज्या बँक अकाउंटमध्ये तुम्ही सध्या वापरात आहात, मग ते कोणत्याही बँकेचं असू दे, ते तुम्ही काय करून घ्या, आधारशी सीड करून घ्या, म्हणजे आधार मॅपिंग त्याला म्हणतात. हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतोय, कारण यामुळे बऱ्याच जणांचे नंतर इश्यू पुढे येणार आहेत. तुमचा पैसा जो आहे जो तुमचे फंड आहे तो तुमच्या मॅपिंग असलेल्या अकाउंटला, म्हणजे इथे ॲक्टिव्ह दिसणाऱ्या अकाउंटलाच येणार आहे. आधारला जाऊन बघा, ह्याच्यावर व्हिडिओ बनवले आहेत, लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. तर मित्रांनो, इथे काल सकाळपासून या ठिकाणी असे अलर्ट येत होते, तर एम्प्लॉयमेंट डिटेल्स इज रिक्वायर्ड फॉर क्लेमिंग बिफोर क्लेमिंग, म्हणजे क्लेम करण्यापूर्वी एम्प्लॉयमेंट डिटेल टाकायचे आहेत असं म्हटलं आहे. म्हणजे त्या ठिकाणी एक टॅब जो आहे तो ॲड केला आहे MAPSमध्ये, म्हणजे सध्या तुम्ही काय करत आहात त्याच्यासाठी काय करायचं आहे. दुसरं आहे की तुमचं लॉग इन होत नाही, तर लॉग इन ज्यांचं होत नाही आहे, म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांनी म्हटलं की आपलं लॉग इन जे आहे, लॉग इन पासवर्ड टाकल्यानंतर एरर येत आहे, क्रेडेन्शियल जे आहे ते येत नाही. तर या ठिकाणी ज्यांचं लॉग इन होत नाही आहे त्यांनी परत एकदा प्रोसेस करायची आहे, कारण फॉरगॉट पासवर्ड करून सुद्धा बघितलेलं आहे बऱ्याच जणांनी, तर OTP जात नाहीत. तर कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनमध्ये लगेच जायचं आहे आणि कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनची प्रोसेस जी तुम्ही केलेली होती 1-2 मिनिटाची, ती पूर्ण करायची आहे. म्हणजे तुम्हाला परत एकदा तुम्हाला एक प्रकारचा वेगळा पासवर्ड मिळून जाईल. तर या ठिकाणी तुमची डिटेल टाकली की बाकी सगळे डिटेल्स येत आहेत ते एकदा चेक करून घ्या. स्टायपेंड टाका, ईमेल ID परत एकदा काय करा, व्हेरिफिकेशन करा, मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन करा आणि जी आपण सुरुवातीला प्रोसेस केली आहे ती करून घ्या. म्हणजेच तुम्हाला काय होईल, त्या ठिकाणी हे पूर्ण डिटेल टाकून घ्या आणि तुमचा पासवर्ड एक प्रकारचा मिळून जाईल. आधारसुद्धा करून घ्या. ते बेसिक स्टेप आपण पूर्वीसुद्धा केलेल्या असणार. ज्यांनी अद्याप केले नाही त्यांनी आतासुद्धा करा. आधार व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे, म्हणजेच तुम्हाला परत एकदा सगळी डिटेल मिळणार आहे. आता हे सगळं केल्यानंतर परत तुम्ही ज्यावेळी शेवटी जाल तर एम्प्लॉयमेंट डिटेलमध्ये, म्हणजे क्लेम करण्यापूर्वी तुम्हाला तो काय सांगतो की एम्प्लॉयमेंट डिटेल टाकून घ्या. आता एम्प्लॉयमेंट डिटेल म्हणजे काय, अप्रेंटिसशिप पूर्ण झाल्यानंतर तुम्ही कोणत्या कंपनीमध्ये काम करत आहात किंवा उच्च शिक्षणासाठी गेलेले आहात हे त्या ठिकाणी शासनाला तुम्हाला द्यावं लागणार आहे. तर इथे तुमचं लॉग इन एकदा झालं की तुम्हाला येतो की एम्प्लॉयमेंट डिटेल एंटर करा. एम्प्लॉयमेंट डिटेलमध्ये पहिलं जर तुम्ही येस म्हटलं, म्हणजे तुम्ही करंटली एम्प्लॉयड, म्हणजे तुम्ही स्वतः नोकरी करत आहात, येस म्हटल्यानंतर तुम्हाला तो रेग्युलर का कॉन्ट्रॅक्ट हे 2 पॉईंट आहेत ते सिलेक्ट करायचे आहेत. ह्याच्यापैकी एकतर तुम्ही कॉन्ट्रॅक्टवर असाल तर कॉन्ट्रॅक्ट सिलेक्ट करा, एकतर तुम्ही रेग्युलर कुठे जॉब असाल, परमनंट झालेले असाल तर परमनंटवर सिलेक्ट करा, म्हणजे रेग्युलर सिलेक्ट करा. मग ती कंपनी कोणती आहे, कंपनीचं नाव, लोकेशन म्हणजे कुठे आहे, तुम्ही कोणत्या लोकेशनला जॉब करत आहात, कंपनीमध्ये तुम्ही कोणत्या पोस्टवर आहात आणि मंथली सॅलरी तुम्हाला किती पेड आहे. हे फक्त शासनाच्या माहितीसाठी आहे. याचा कुठेही 42,000 रुपये मिळण्यावर त्या ठिकाणी परिणाम होणार नाही. त्यामुळे बिंदास या ठिकाणी द्यायला हरकत नाही. म्हणजे कारण काय होईल, तर तुमचा जो डाटा आहे तो शासनाकडे सेव्ह राहणार आहे. जर तुम्ही जॉब करत नसाल तर फक्त नो करा. मग तो पुढे विचारेल की तुम्ही सेल्फ एम्प्लॉयमेंट आहात का. जर तुम्ही नो केलं तर इथे तुम्ही स्वतः बिझनेस करत आहात का, स्वतः काही व्यवसाय करत आहात का. येस केल्यानंतर कोणत्या प्रकारचा व्यवसाय करताय आणि तुमचा टर्नओव्हर साधारण किती आहे तो त्या ठिकाणी लिहायचा आहे. तर हे सुद्धा तुम्हाला जे काय आहे खरं ते या ठिकाणी द्यायला हरकत नाही. जर तुम्ही नोकरी करत नसाल तर स्वतः एम्प्लॉयमेंट केलं असेल, म्हणजे शासनाकडे डाटा मिळतो की
किती जण नोकरी करतायत, कोणत्या कंपन्या आहेत, ह्याचा डाटासुद्धा एक प्रकारचा त्या ठिकाणी शासनाला मिळणार आहे. परत इथे तुम्ही समजा नोकरी पण करत नाहीत, स्वतः बिझनेस पण करत नाही, तर तुम्ही काय करू शकता, पुढे हायर स्टडीला गेलेले आहात का, तर तुम्ही पुढचे स्टडी करत आहात का, हे सुद्धा विचारलं जातं. आता या तीनपैकी एक काहीतरी असणारच आहे. त्यामुळे एकतर तुम्ही नोकरी करत नसाल किंवा असाल, स्वतः बिझनेस करत असाल किंवा नसाल, किंवा तुम्ही स्वतः पुढची स्टडी म्हणजे डिप्लोमा, डिग्री किंवा PhD पर्यंत जात असाल, तर त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचा हायर स्टडीमध्ये गेले आहात, डिप्लोमाला गेले आहात का, डिग्री याला गेले आहात का, हे त्या ठिकाणी लिहायचं आहे. नसाल तर त्या ठिकाणी नो करा, तिन्ही नो केले तरी चालतात, आणि डाटा सेव्ह करा, म्हणजे तुम्हाला अपडेट तुमची एक प्रकारची मिळून जाईल. अपडेट मिळाल्यानंतर पुढे परत एकदा क्लेम तुम्हाला ओपन होतो अशा प्रकारचा. त्या ठिकाणी बेसिक जे आपण डिटेल्स टाकल्या होत्या, तुमचं बँक स्टेटमेंट, तुमचं बर्थ डोमेसाईल ऑफ महाराष्ट्र आणि कॉन्ट्रॅक्ट डिटेल या ठिकाणी, कॉन्ट्रॅक्ट PDF या ठिकाणी तिने टाकायचे आहेत. बाकी काहीच भरायचं नाही. जर तुमच्याकडनं स्टायपेंड आहे तो एकदा चेक करून घ्या. इथे शेवटी बघा विचारलेलं आहे की तुम्हाला इयरली, ज्यांची अप्रेंटिसशिप पूर्ण झाली आहे त्यांनी इयरलीवर क्लिक करायचं आहे, ज्यांची अप्रेंटिसशिप चालू आहे त्यांनी मंथलीवर क्लिक करायचं आहे. हे दोन ऑप्शन आता लक्षात ठेवा. आता ज्यांचंही अप्रेंटिसशिप पूर्ण झाली त्यांच्यासाठीच हा सध्या आपण MAPS योजना चालू होती, त्यामुळे इयरलीवर क्लिक करा. आणि आता जे करंट चालू आहेत त्यांनी फक्त मंथलीवर क्लिक करा. या ठिकाणी ही गोष्ट लक्षात घ्या आणि सबमिट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आता हे क्लिक केल्यानंतर तुम्हाला सबमिट या ऑप्शनवर आता इयरली सिलेक्ट केलं आहे. इयरली सिलेक्ट केल्यानंतर क्लेम रजिस्टर सक्सेसफुली हा शेवटी टॅब येतो, म्हणजे तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट झालेलं आहे हे म्हणता येईल. आता जर तुम्ही मंथली सिलेक्ट केलं असाल तर मंथलीवर तुम्हाला कोणत्या जे करंट म्हणजे सध्या ज्यांची अप्रेंटिसशिप चालू आहे त्यांच्यासाठी हा टॅब बनवलेला आहे. तर त्यांनी 2023ला पूर्ण केली तर आता जे लेट होणार आहे त्यांना मंथली पैसे 1500 रुपये 3500 रुपये मिळणार आहेत, एकत्र मिळणार नाहीत याच्यापुढे. याच्यापूर्वी ज्यांची 31 मार्च पूर्वी ज्यांची झाली आहे त्यांना इयरली मिळणार होते, ते आता त्याच्यासाठी त्यांनी इयरली सिलेक्ट करायचं आहे. आणि ज्यांचे फक्त अप्रेंटिस आता चालू आहे त्यांच्यासाठी हा टॅब आहे, त्यामुळे जुन्या विद्यार्थ्यांनी फक्त इयरली सिलेक्ट करायचं आहे. तर अशा प्रकारचे अपडेट्स या ठिकाणी आलेले आहेत, हे करून घ्या. म्हणजेच तुम्हाला आता ज्यांचे RO करून प्रोसेस झाली आहे त्यांनी सुद्धा शक्यतो अपडेट करून घ्या. बाकी तुमची प्रोसेस जी आहे ती पूर्ण झालेली आहे. लवकरच त्या ठिकाणी तुम्हाला स्क्रुटिनीसुद्धा चालू आहे, म्हणजे तपासणी चालू आहे. स्टाफसुद्धा वाढवलेला आहे, त्यामुळे लवकरच सदर ज्या लाभ आहेत ते लवकरात लवकर मिळतील अशी आपण या ठिकाणी आशा करू. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि थँक्यू व्हेरी मच.